तर पुण्यामधल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भातली अपडेट आहे। प्रकरणामध्ये माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांचं नाव आता चर्चेत आलंय। सतेज पाटलांसमोर झालेल्या सुनावणीनंतर निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मिळालेला होता। 17 जून 2022 रोजी पुणे पोलिसांकडून निलेश चव्हाणला शस्त्र परवाना देण्यात आलेला होता। योगेश बोरसे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। योगेश, सुमित, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये रोज नवे खुलासे होताना पाहायला मिळतात। या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण याला याआधीच पुणे पोलिसांच्या कस्टडीमध्ये सध्या आहे आणि या निलेशवरती आतापर्यंत एकूण 3 गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा, निलेश चव्हाणला जो शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे तो अर्थात बनावट कागदपत्रांच्या आधारावरती शस्त्र परवाना हा देण्यात आलेला आहे, हे आधीच समोर आलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने निलेश चव्हाण याला सुरुवातीला जो शस्त्र परवाना देण्यासाठी पुणे पोलिसांकडे त्याने जो अर्ज केला होता तो फेटाळण्यात आला। त्यानंतर गृहराज्यमंत्र्यांसमोर या संदर्भातली सुनावणी पार पडली होती। तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे होते। महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थात 2022 मध्ये ही सुनावणी पार पडली आणि या सुनावणीनंतर निलेश चव्हाणला हा शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे। मात्र निलेश चव्हाणवरती बलात्कारासारखा गुन्हा दाखल असताना देखील त्याला 17 जून 2022ला पुणे पोलिसांकडून हा शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे। त्यामुळे निलेश चव्हाणला जी काही शस्त्र परवाना देत असताना जी माहिती गृह राज्यमंत्री कार्यालयाकडे देणं अपेक्षित होतं ती माहिती कदाचित अर्धवट देण्यात आल्याचं देखील शक्यता ही वर्तवली जात आहे। तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता होते आणि त्या संदर्भातली एक कमिटी देखील त्यावेळी स्थापन करण्यात आली होती। या कमिटीचा जो काही अहवाल होता त्या अहवालानंतर गृहराज्यमंत्री कार्यालयाकडून या संदर्भातला जो शस्त्र परवाना आहे तो निलेश चव्हाणला हा देण्यात आलेला आहे। यापूर्वी ज्या काही शस्त्र परवाना देण्यात आलेल्या आहेत ती काही चौकशी पुणे पोलीस आयुक्तांकडून करण्यात आलेली आहे। त्यामध्ये निलेश चव्हाणने बनावट कागदपत्र देखील यामध्ये वापरल्याचा संशय हा पुणे पोलिसांना आहे। त्यामुळे या संदर्भातले गुन्हे देखील दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता सतेज पाटील यांच्याकडून अद्यापही स्पष्टीकरण आलेले नाहीये। मात्र गृह राज्यमंत्री कार्यालयाकडून निलेश चव्हाणला हा शस्त्र परवाना बरोबर आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।